पनवेल महानगरपालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली विकासाला गती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन. पनवेल महानगरपालिकेची स्थापना 2017 मध्ये झाली. त्यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विकास कामांना मोठी गती दिली, असे प्रतिपादन भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केले. गेल्या काही वर्षांपासून पनवेल महानगरपालिका अत्यंत गतिमान पद्धतीने काम करत असल्याचे दिसून येत असून विविध विकास प्रकल्प राबवण्यात आले आहेत. महानगरपालिकेने जवळपास 350 विकास कामे पूर्ण केली असून पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पणही करण्यात आले आहे. याशिवाय महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या नव्या रुग्णालयाचे भूमिपूजन देखील अलीकडेच पार पडल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. सध्याची भौगोलिक परिस्थिती पाहता पनवेल महानगरपालिका ड वर्गात मोडते. मात्र येत्या काही दिवसात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका क वर्गाच्या श्रेणीत जाईल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. आपण सर्वांना माहिती आहे की पनवेल महानगरपालिका नव्याने स्थापन झाल्यानंतर आपण गेल्या काही वर्ष 3-4 वर्ष झाली 17ला नव्याने स्थापन झाली आणि त्यावेळेला निवडणुका या महानगरपालिकेमध्ये झाल्या. त्या महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला स्पष्ट असं बहुमत मिळालं होतं. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि प्रशांत ठाकूरजी यांनी या सर्व भागामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने विकासात्मक कामाला गती दिली आणि त्यामुळे काही चॅलेंजेस या पूर्ण महानगरपालिकेमध्ये होते. सिडकोचे असणारं हस्तांतरण महानगरपालिकेमध्ये भूखंडाचे करणे आणि तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वात करण्यात आला आणि त्यामुळे महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं असेल विकासात्मक कामामध्ये गतिमान पद्धतीने काम करताना दिसली. वेगवेगळे प्रकल्प या महानगरपालिकेने सुरू केलेत आणि आज या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 350 कोटीपेक्षा जास्त कामं जी झाली आहेत त्याचा लोकार्पण सोहळा झाला. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.